बाळाला ताप आल्यावर पालकांनी या 6 चुका बिलकुल करू नये. बाळ ताप आल्यानंतर बरेच पालक हे पॅनिक होतात आणि त्यामध्ये काही अशा चुका करतात ज्यामुळे बाळाला अधिक त्रास होऊ शकतो. तर त्या चुका काय आहेत हे जाणून घ्या. पहिली चूक म्हणजे बाळाला ताप आल्यानंतर ओव्हर ड्रेसिंग करणं, म्हणजे भरपूर कपडे घालणं. यामुळे काय होतं की बाळाचं टेम्परेचर हे अजून वाढू शकतं. त्यामुळे जेव्हा बाळाला ताप आलाय अशा वेळेस बाळाला हलके कम्फर्टेबल कपडे घालावे. दुसरी चूक म्हणजे बाळाला ताप आल्यानंतर फक्त फोरहेड व पट्टी ठेवणे, असं बिलकुल करू नये. यामुळे टेम्परेचर कमी होणार नाही. तर ताप आल्यानंतर बाळाचं पूर्ण अंग हे स्पॉन्जिंग करावं, म्हणजे बाळाचं पूर्ण अंग हे पुसून घ्यावं. तिसरी चूक म्हणजे बाळाला ताप आल्यानंतर आईस वॉटर म्हणजे बर्फाचं पाणी यूज करणं, कारण यामुळे बाळाला शिवरिंग होऊ शकते. त्यामुळे बाळाचं टेम्परेचर हे अजून वाढू शकते. आयडियली बाळाला ताप आल्यानंतर नॉर्मल किंवा लुकवॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाण्याचा वापर करावा स्पॉन्जिंगसाठी. चौथी चूक म्हणजे बाळाला ताप आल्यानंतर बाळाने काही खाल्लं नाही असं म्हणून तापाचं औषध लवकर न देणे. स्टडीज सांगते की एम्प्टी स्टमक देखील पॅरासिटामॉल सिरप हे देऊ शकतो. आठवी चूक म्हणजे बाळाचं टेम्परेचर हे हाताने चेक करणे, असं गळ्याला लावून किंवा असं फोरहेडला लावून चेक करणे. आणि पॅरेंट्सला असं हाताने चेक केल्यानंतर गरम वाटते म्हणून पॅरासिटामॉल सिरप देणे, असं बिलकुल करू नये. तर बाळाला ताप आल्यानंतर हे डिजिटल थर्मामीटरचा वापर करावा. ते थर्मामीटर बाळाच्या काखेत ठेवावं आणि त्या थर्मामीटरमध्ये जर 99 डिग्री फॅरनहाइट पेक्षा जास्त टेम्परेचर दाखवत असेल तरच सिरप द्यावं. 6वी चूक म्हणजे बाळाला अंदाजाने पॅरासिटामॉल सिरप देणे, अंदाजाने तापाचं औषध देणे. बाळ ताप आल्यानंतर हे डॉक्टरांकडे जाऊन बाळाच्या वजनानुसारच बाळाला सिरप द्यावं. आम्ही थर्मामीटरमध्ये तापीचा किती आकडा आहे हे पाहत नाही, तर बाळाची कंडिशन पाहतो. जर बाळ हे अनकम्फर्टेबल फील करत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने बाळाच्या वजनानुसारच बाळाला तापीचं औषध द्यावं. याने बाळाला नक्की फरक पडेल. होपफुली ही माहिती सर्वांना उपयोगी पडेल. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि सर्व पालकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.